असं आहे की महाराष्ट्र शासनाच्या वतीने जो हा नवीन विधेयक आले जनसुरक्षेच्या नावाखाली विशेष जे हे विधेयक आणलेले आहे त्याला आमचा विरोध आहे आणि ते विधेयक रद्द करावं, कारण त्या माध्यमातून शहरी नक्षलवादाच्या नावाखाली आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जनाचा म्हणजे जनतेचा आवाज त्या ठिकाणी दाबण्याचा प्रयत्न चाललेला आहे। मोठ्या प्रमाणामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर याच्यावरती गदा येणार आहे। या देशाच्या संविधानाच्या माध्यमातून 14वा कलम 21वा कलम आणि त्या ठिकाणी 20वा कलम याच्या माध्यमातून जे अधिकार मिळालेले आहेत त्या अधिकारावर या माध्यमातून गदा येणार आहे आणि म्हणून आम्ही सातत्याने बोलतोय, कारण ही संकल्पना यांच्या डोक्यात कधीपासून आली ज्या वेळेला शेतकऱ्यांनी 3 काळ्या कायद्याच्या विरोधामध्ये आंदोलन केलं आणि त्याच्या माध्यमातून एका भाजपच्या खासदाराने सांगितलं की हे जे आहे ते नक्षली जे आहेत कुठले शहरी नक्षलवादी या माध्यमातून हे शब्द त्या ठिकाणी आला। खलिस्तानचे लोक आहेत हे या ठिकाणी आंदोलन करतात। खरं तर हे काळे कायदे रद्द व्हावेत हे फक्त शेतकऱ्यांचंच नाही, भारतमधल्या सगळ्या जनतेचं मत होतं, पण त्यावेळेला हा शब्द समोर आला शहरी नक्षलवाद आणि त्याच्या माध्यमातून आता पुन्हा एकदा आपण बघतोय की या संदर्भामधलं एक विधेयक आणलं गेलं। त्याच्यामध्ये शिक्षा काय असली पाहिजे, कमिटी काय बसली पाहिजे, त्याच्यावर दंड काय केला पाहिजे, म्हणजे आज जे पत्रकार प्रश्न विचारतात किंवा आम्ही जे बोलतो ह्याला लगेच काही प्रयत्न करतील, काही लोकांच्या फायद्यासाठी त्या ठिकाणी सातत्याने काम करणारं राज्यातलं आणि केंद्रातलं सरकार ज्या वेळेला आपण त्यांच्या विरोधात बोलू त्यावेळेला ते अशा या बिलाच्या माध्यमातून जे आहेत ते लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतील आणि म्हणून लोकशाहीचा आवाज दाबला नाही पाहिजे। देशाच्या संविधानाच्या माध्यमातून दिलेले अधिकार त्या ठिकाणी जे आहेत ते अबाधित राहिले पाहिजेत, ही आमची त्यामागची भूमिका आहे आणि म्हणून या जनसुरक्षा विधेयकाला जो आहे तो आमचा विरोध आहे। चिकित्सा समिती निर्माण केलेली आहे राज्य सरकारच्या वतीने, त्याला सुद्धा आमचं म्हणणं खरं आहे की या तऱ्हेने अशा आपण एक जनमानसाचा ज्या ठिकाणी एनजीओ असतील, कामगार संघटना असतील, लोकप्रतिनिधी असतील, विरोधी पक्ष असेल यांचा आवाज, पत्रकारांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न होत आहे। याला आम्ही महाराष्ट्र कधी खपून घेणार नाही, कारण महाराष्ट्र हा प्रगत आणि पुरोगामी राज्य आहे, त्यामुळे हा कायदा त्वरित रद्द झाला पाहिजे ही मागणी घेऊन आज आम्ही कलेक्टर ऑफिसला या ठिकाणी आलेलो आहे। आपल्याला असं वाटतं की विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी हे सगळं केलं, विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी काय काय प्रयत्न केले जातात हे मी सांगायची गरज नाही। माझ्या पायाच्या नखापासून डोक्यापर्यंत तुम्ही बघा, म्हणजे पायाचं नख त्या मागच्या आंदोलनात तोडलं, मागच्या आंदोलनात डोक्याला जोरात मार लागला माझ्या, म्हणजे युथ काँग्रेसने आंदोलन केलं, त्याला पीसी दिली, जेसी दिली, काय चाललंय, कशाविरुद्ध आंदोलन केलं। ज्या वेळेला काही सरकारमधली मंडळींवरती ईडीची नोटीस केली जाते आणि त्यांना सरकारात घेतल्यानंतर क्लीन चिट दिली जाते, त्या ईडी यंत्रणेवर आम्ही संशय व्यक्त केला। ज्या तऱ्हेने चार्जशीट टाकली गेली त्याच्यावरती आमचा संशय व्यक्त केला गेला। त्यामुळे विरोधकांचा असेल, पत्रकारांचा असेल, एनजीओचा असेल, स्वयंसेवी संस्थांचा असेल, कामगार संघटनाचा असेल, महाराष्ट्रातला जनतेचा आवाज कोणी दाबू शकत नाही आणि दाबण्याचा प्रयत्न केला तर ते आम्ही खपून घेणार नाही। त्या विरोधात आज आम्ही आंदोलन करत आहोत आणि जनसुरक्षा विधेयक जे महाराष्ट्र सरकारने आणलं ते त्वरित रद्द केलं पाहिजे ही आमची या ठिकाणी मागणी आहे। एक महत्त्वाचा प्रश्न असा होता त्या दिवशी आपण जैन मंदिराचं जे तोडलं त्या आंदोलनामध्ये होता, त्यावेळेस मंत्री मंगल प्रभात लोढा पण होते, पण आता असा प्रश्न उपस्थित केला जातोय की मंत्री मंगल प्रभात लोढा यांना माहिती होतं हे मंदिर तोडणार आहे तरी देखील त्यांनी पालिकेला काही सांगितलं नाही। मला आजच जैन समाजाच्या धर्मगुरूंचा फोन होता सकाळी, त्यांच्याशी मी बोलले, त्याच्या काही संघटनेच्या काही लोकांचा मला फोन होता जैन समुदायाचा, त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला सुद्धा माहिती आहे की काय ताई या लढाईमध्ये तुम्ही त्या दिवशी आलात, त्याच्या आदल्याही दिवशी मी त्या ठिकाणी गेले आणि मी त्यावेळेला सांगितलं होतं की ज्या तऱ्हेने ही कारवाई झाली ही पूर्वनियोजित होती, हे षडयंत्र होतं। जर त्यांना 1 तासाने स्टेटस्को मिळत होता तर त्याची त्यांच्याबद्दल सहानुभूतीची भूमिका ठेवून त्यावेळेला ते जे तोडण्यात काम करण्यात आलं ते तोडण्याची गरज नव्हती। त्या ठिकाणी देवी देवतांची ज्या तऱ्हेने जी हेरसाळणी झाली किंवा त्या ठिकाणी त्यांच्या जे खंडित झालं करण्याचं काम झालं, महिलांना आणि तिथल्या पुजाऱ्यांना ज्या तऱ्हेने धक्काबुक्की झाली, या सगळ्याचा आम्ही त्या दिवशी विरोध केला। मी स्वतः सुद्धा परवा पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की ते त्यासाठी लागणारा खर्च पाहिजे तर खासदार फंडातून द्यायला मी तयार आहे, ते मंदिर बांधलं गेलं पाहिजे। त्या ठिकाणी लोकांची आस्था आणि आस्थेच्या ठिकाणी दुर्दैवाने मी बघते आज मंदिर सुरक्षित नाही, आज मंदिर सुरक्षित नाही, बौद्ध विहार सुरक्षित नाही, जातीच्या नावावर, धर्माच्या नावावर, आता भाषेच्या नावावर त्या ठिकाणी सातत्याने भांडणं आणि राजकारण करण्याचा प्रयत्न हा डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून चाललेला आहे। अशा वेळेला सगळ्या समाजांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे, सगळ्या धर्माच्या लोकांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे। आमची धार्मिक स्थळं वाचली पाहिजे आणि महाराष्ट्राची संस्कृती वाचली पाहिजे आणि महाराष्ट्राच्या प्रश्नावर येणाऱ्या काळात चर्चा व्हायला पाहिजे ही अपेक्षा मी व्यक्त करते। जिस तरह से महाराष्ट्र शासन की तरफ से अर्बन नक्सलाइट के नाम पे एक जनसुरक्षा विधेयक लाया गया है और इस विधेयक में आप सबको मालूम है कि जन का आंदोलन बंद करने की आवाज दबाने की कोशिश हो रही है, लोकशाही के साथ खिलवाड़ हो रहा है, देश के संविधान को कहीं ना कहीं इसके
उसके माध्यम से जो है ठेस पहुंचाने का काम हो रहा है। आज हम इस आंदोलन के माध्यम से यही कह रहे हैं कि ये जो आंदोलन महाराष्ट्र सरकार ने लाया है उसको त्वरित रद्द किया जाए। चिकित्सा समिति बिठाई गई है, उसको भी हमारा ये कहना है कि ये जो है विधेयक पूरी तरह से जो है संविधान के 14, 20 और 21 कलम को हाथ लगाने का काम करता है। इसके माध्यम से अगर आप किसी कोई बड़े व्यवसाय के खिलाफ बोलोगे, किसी व्यक्ति के खिलाफ बोलोगे, तो सरकार निर्णय करेगी कि किसको रखना है कि किसका नहीं करना है। तो सजा भी कौन देने वाले? वही लोग, बाकी सब करने वाले भी वही लोग। हमारा कहना यह है कि ये जन की आवाज है। आज अभिव्यक्ति स्वातंत्र मिला है सबको। आप एनजीओ का, शासकीय संस्थाओं का, अधिकारियों का, लोक प्रतिनिधियों का, विरोधी पक्ष नेताओं का, सबकी आवाज दबाने की कोशिश कर रहे हैं। आज सब यंत्रणा यहाँ पे उतर के ये कह रही है कि त्वरित जो जन सुरक्षा विधेयक है उसको रद्द करना चाहिए। ये हमारी यहाँ पे मांग आज के आंदोलन के माध्यम से हम कर रहे हैं। हम लोकशाही के साथ खिलवाड़ कभी भी बर्दाश्त नहीं करेंगे और देश के संविधान को कोई हाथ लगाने की कोशिश करेगा तो उसके हाथ जला